पाहुयात पुढची बातमी। शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना कथित भूखंड घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे। दरम्यान या क्लीन चिट नंतर वॉशिंग मशीनचा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आलाय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार कादा घेऊन चालावा असं मला वाटतं। विरोधकांचा असा संताप होणं स्वाभाविक आहे। अहो का होणार नाही, कारण 2 महिन्यापूर्वीच महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुतीत सामील होऊन खासदार झालेल्या रवींद्र वायकरांवरचे भूखंड घोटाळ्यातले सगळे गुन्हे मागे घेण्यात आले। कारण मुंबई पोलिसांनी वायकरांना क्लीन चिट दिली। का तर ऐका, मुंबई महापालिकेने एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय। त्यात त्यांनी कबुली दिली आहे की वायकरांवरचे गुन्हे हे चक्क गैरसमजातून दाखल झाले आहेत। आता बोला। आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। याचा अर्थ असा आहे, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात बोललं। त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे। त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू। भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार कादा घेऊन चालावा असं मला वाटतं। आता हे प्रकरण काय होतं हे जरा जाणून घेऊया। जोगेश्वरीतला मनपाचा भूखंड लाटल्याचा वायकरांवर आरोप होता। या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचाही दावा होता। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टच्या आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावानं हा घोटाळा केला। क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याचा दावा केला गेला। पत्नी मनीषा यांच्यासह 4 फौजदारी गुन्हाही दाखल केला गेला। गेल्या काही वर्षांपासून या घोटाळ्याचं भूत वायकरांच्या मानगुटीवर बसलं होतं। काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयात रिपोर्ट सादर केला। त्यात महापालिकेनं प्रतिज्ञापत्र दाखल करत हा गुन्हा गैरसमजातून दाखल केल्याचं नमूद केल्यानंच मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे। म्हणजे खासदारकी देखील तुम्हाला मिळालेली आहे आणि आता ही क्लीन चिट कुठेतरी संदर्भ म्हणजे जे सर्वसामान्य जनतेच्या देखील मनात प्रश्न असतात की खरंच वॉशिंग मशीन आहे का महायुतीमध्ये? त्याने शोध लावावा आहे की नाही, किंवा बोलणाऱ्यांनी शोध लावावा। कारण का तुम्ही झालात, भावना गवळी असतील, यामिनी जाधव प्रश्नच नव्हता। मी त्यावेळेला पण सांगत होतो ना की हे खोटं आहे म्हणून, आणि मी तिकडे जाण्याच्या अगोदरच ते सुप्रीम कोर्टामध्ये डिक्लेअर झालेलं आहे। प्रश्न असा आहे की ज्या गैरसमजाचा दाखला दिला जातोय तो गैरसमज नक्की काय आहे? गुन्हा गैरसमजातून दाखल झाला आहे हे महापालिकेला नक्की कधी समजलं? हा गैरसमज असल्याचा साक्षात्कार महापालिकेला कधी झाला? या गैरसमजाला नक्की कोण जबाबदार? या गैरसमजामुळे आतापर्यंत झालेल्या चौकशीतला खर्च, मनुष्यबळ आणि वेळ वाया जाण्याला जबाबदार कोण? आणि या गैरसमजासाठी जो जबाबदार आहे त्यावर काय कारवाई करणार? नाही, जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजेच आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे। मला असं वाटतं की आता काय इन्व्हेस्टिगेशन केलं आहे काय नाही हा तपासाचा भाग आहे, पण चांगलं आहे जर मिळालं असेल तर क्लीनची आनंदी असतील ते। पण इकडे बघितलं तर आरोप झालेले व्यक्ती हे महायुतीमध्ये गेल्यावरती त्यांना क्लीन चिट मिळते, त्यांच्यावरती आरोप आहेत ते निघून जातात, एकदम स्वच्छ करून त्यांना तिकडे ठेवलं जातं। कसं बघता याकडे तुम्ही?
चांगलं आहे, आम्हाला पण अशी कुठली वॉशिंग पावडर मिळाली असती तर बरं झालं असतं. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यातले जे सत्तेत गेले त्यांच्या मागचे चौकशीचे फास सैल झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ या आणि अशा अनेक दिग्गजांची यादीच आपल्या समोर येते. या निमित्ताने भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटलांचं एक वाक्य मात्र प्रकर्षानं आठवतं. भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला, म्हणजे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला, तेवढं सोडून बोला म्हणले. म्हणलं तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका म्हणलं. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही चौकशी नाही फिवकशी नाही, काय नाही चौकशी. आता सत्तेत येताच अशा क्लीन चिट मिळू लागल्या तर अशा वाक्यांची आठवण येणारच ना. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.